गुड मॉर्निंग ते नमस्कार मंडळी. आज सकाळीच घेतली होती बघा साफसफाई करण्यासाठी. तर फ्रीजवरचं सगळं साफ करायला घेतलं होतं. हाताला येईल तर पटकन सामान तिकडेच ठेवलं जातं, तर खूप घाण झाली होती. आणि दुपारी आता ही पूजा पण उचलायची होती. जेवण वगैरे झाल्यानंतर पूजा उचलून घेतली. नंतर मग आज पप्पा घरात आहेत तर मी नकोय तिला. आज काही पप्पांचा पिशा सुटणार नाही, तर संध्याकाळी घेतली होती मशीन साफ करण्यासाठी, वॉशिंग मशीन. ती चालतच नव्हती नीट. मग त्यांना बोलली जरा मला नीट करून द्या घरात आहेत तर. संध्याकाळी निघाले बड्डेसाठी. तर माझ्या भाच्याचा बड्डे होता. दादाच्या बड्डेला जायचं मग मला कशी रेडी झाली, पण जाता जाता एवढी ट्रॅफिक, बापरे. त्यामुळे तर माझा आवाज पूर्ण बसून गेला आणि नेहमीप्रमाणे बाळ झोपून गेलं. नंतर थोडीशी शॉपिंग करायची होती. शॉपिंग म्हणजे तेच या बड्डेसाठी गिफ्ट घ्यायचं होतं, तर ती पण उठली तोपर्यंत. मग गिफ्ट वगैरे घेतलं आणि घरी आलो. माझा छान बड्डे चालू झाला बघा. आमचे दात सगळे गेलेले आहेत. ही आहे ताईच्याच मुलाचा बड्डे होता. छान सगळे आले होते, सगळ्यांनी छान सेलिब्रेट केलं. लहान मुलांना तर बड्डेची खूप हौस असते. मग मी पण छान वळवून घेतलं त्याला. नंतर मग जेवणाची वेळ झाली, तर छान असं जेवण करून घेतलं. जेवणामध्ये मस्त बिर्याणी होती आणि आज मार्गशीर्ष सुटला. चला आता झाली घरी जाण्याची वेळ. मस्त निघालो घरी जाण्यासाठी, पण एवढी थंडी पडेल असं वाटलंच नव्हतं. घरातून निघालो तर एवढी थंडी नव्हती. म्हणून ताईने जॅकेट वगैरे आणून दिलं साईदण्यासाठी आणि निघालो घरी जायला. बघा आता एवढे 11 वाजले तरी पण एवढी ट्रॅफिक. आता पोहोचलोय आम्ही घरी. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.